थांब, तुझा मुलगा येऊ दे, आज तुला दाखवतेच बरोबर. मला माफ कर, माझ्या लेकाशिवाय माझा कोण आहे? बघतच राहा, आज दाखवते तुझ्या लेकाला. या घरात तू राहशील नाही तर मी राहीन, बघ तू आज. आय हे आय काय झालं आईला ग? आय होय, काय झालं, रडतेस का तू? अगं बोल, काय नाही, काय बोलीस ग तू आईला? काय नाही, काय नाही बाबा, मला सांग काय झालं, काय तू एवढी का रडायला लागलीस? काय नाही. बरं झालंस तू आलास. आजच्या आज या घरात या तर मी राहणार, या तर ही म्हातारी राहणार. ह्याचा निर्णय आज झाला पाहिजे, नाही तर एक आपला स्वतःचा घर पाहिजे मला. काय म्हणतेस तू? नीट तोंड सांभाळून बोल, आई आहे ती आपली. बघ किती रडते ती. आहे थांब. आई, आई तुझी असल, माझी नाही. मला फक्त आपलं घर पाहिजे. मी या घरात राहणार नाहीये, आणि ते कसं घ्यायचंय ते मला बरोबर माहितीये. घर? मग हे घर नाही तर काय, हे आपलंच तर घर आहे. अजून कशाला तुला घर पाहिजे? माझ्या आईला सोडून कुठे जाणार नाही. तुला काय करायचं आहे तू कर. माझी आई माझ्याकडेच राहील, मी बघील तिला. अच्छा, आई सोबत राहायचंय? राहा, आई सोबत राहा. मला डिवोर्स देऊन टाक, मम्मी बघते माझं काय ते. काय डिवोर्स? हो, डिवोर्स. तुला समजतंय तू काय म्हणतेस? काय म्हणते? डिवोर्स काय खेळणं झालंय काय? डिवोर्स? मला हे सांग, तू लग्न पण प्रॉपर्टीसाठी केला होतास ना ग? हा? अरे तुला लाज बीज वाटते का नाही ग? हा, लग्न पण मी यासाठीच केलंय. प्रॉपर्टी तर मी मिळवणारच, ते पण कायदेशीर आणि हक्कानी, कोर्टात जाऊन तुमच्याशी डिवोर्स घेऊन.